काय नाही, घरी बनवायची मज्जा वेगळी असते, अजून काय नाही. या व्हिडिओतून तुम्हाला फक्त एवढं सांगायचं, असं नाही, असं काय नाही का पैसा नाही किंवा काय नाही, पैसा आमच्याकडे नाहीये. गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे 26 जानेवारी. सकाळी सकाळी आम्ही फेरी मारून आलो आहे. आम्ही म्हणजे फक्त मीच. ही मस्तपैकी बसली घरीच, बरोबर. तर आजचा प्लॅन असा आहे, हिला माझ्याकडून काहीतरी नाश्ता करून पाहिजे, ते पण चीजवाला काहीतरी पाहिजे पदार्थ, बरोबर. तर आपण हिला विचारूया चीजवाला म्हणजे काय नक्की पाहिजे. बोल रे पैसा. मी तर सांगितलं होतं, तुम्ही चेंज केलं ना. ही बोलते का काय बोली तू? सँडविच. चीज सँडविच. पण चीज सँडविचमध्ये लई मगजमारी आहे असं मला वाटतं. त्याला इझीवाला पाहिजे. इझीवाला म्हणजे कसं, मी तिला बोललो पिझ्झा तुला बनवून देतो, कारण की आपल्याकडं हे आहे ना, ओव्हन नाही, एअर फ्रायर आहे ना. तर आपण त्या हिशोबाने आता सामान आणूया, आपण जाऊया, सामान वगैरे घेऊन येऊया. चला तुम्हाला पण आज घेऊन जातो. आणि असंच जायचं मला. चला. तर प्लॅनमध्ये थोडाफार चेंज झालेला आहे. मी एकटा बिचारा काम करत होतो ना, मग हिला पण थोडीफार दया आली, तर ती काय बोलली, तर मी पण तुमची थोडीफार मदत करते, बरोबर का नाही? आली का नाही तुला दया आली ना? मग तुम्हीच बोलले मला भाजी करून दे, तेव्हा तुला मी पिझ्झा बनवून. मनातून बोलते आता काय नाही, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तिचा पण थोडा हातभार पाहिजे ना प्रत्येक कामात. तिला सगळ्या गोष्टी फुकट भेटणार, सगळ्या गोष्टी फुकट भेटणार तर मजा नाही येणार ना. तर बिचारा नवरा मरमर करणार दिवसभर, घरात पण बाहेर पण मरमर करणार, घरी पण येऊन मरमर करणार. तर तिला असं बरं वाटलं नाही. तर तिने कसं एकदा परत वन्स मोर ही ना भाजीची तयारी करते. पिझ्झा मध्ये जी टाकतात तिला काय बोलतात, कसली भाजी असते ती? व्हेजिटेबल भाजी. आता आपल्या व्हेजिटेबल भाजीमध्ये काय काय टाकणार आपण? कांदा, टमाटर, अजून शिमला मिरची, अजून पत्तागोबी. कुठे आहे मग आपली? ही आहे का? अच्छा. तर अशा प्रकारे आपली पिझ्झाची भाजी तर झाली आहे रेडी, बरोबर. आणि हे नवीन पदार्थ काहीतरी बनवते ही, काय बोलतात त्याला? तो नाही बनवते, बर्गर बनवते. हे काय पण? त्याची टिक्की बनणार आहे. अरे पण ये इसको क्या बोलते भाई, वो बताओ ना. अरे सोयाबीन बोलते. वो तू ऐसा बोलो ना फिर. तुमको मालूम नहीं है क्या? नहीं मालूम है, हमारा क्या दुकान है क्या उसका? आपलं मी भाजी बनवली मी. तुला नको असं वाटलं का बाबा बिचारा नवरा एकटाच करतो, माझं काय मी आहे काय ना करतच नाहीये. पहिली गोष्ट फक्त उभं राहून शूट करतो बस. डिश क्या हो? कैसा लगा मेरा मजाक? तर चला, आपल्या पिझ्झाची तयारी झालेली आहे. हे बघा, पिझ्झा मस्त आहे की आपण एक साईडून ना कडक करून घेतोय, आणि याला ना असे छोटे छोटे असे डॉट 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 केले, कारण की होतो काय माहिती आहे का, कधी कधी ते आपलं वरचं चीज आणि चीज असं त्याच्यावरून स्लिप मारतो, म्हणून याला असा टेक्स्चर दिलाय का ज्याच्यामध्ये जाऊन चीज अडकला पाहिजे, बरोबर की नाही? चला, आपल्याला जास्त काही येत नाही, आपण हिला सगळं विचारून करतोय. पहिले हिने सांगितलंय आपल्याला या चाकूने ना पुसून घ्यायचा पहिले चाकू. कपडा नसेल नो टेन्शन, डेअरी आहे ना. हा ना सॉस लावायचा आहे याला, ओके. हे बघा, ऐसा लेने का असा असं रे, तर उलट लावू मी, बरोबर. आता याच्यावर टाकायची भाजी. आता ही भाजी ना याच्यावर टाकायची आहे, बरोबर. अरे यू जस्ट शट अप. ये भगवान क्या जुलूम है. बघितलं, सॉरी, बस नाही एवढीच. खूप मेहनत लागते बाबा.
फुकट नाही भेटत कधी कोणाला. भाजी तयार करून भेटली, सगळं तयारी करून भेटली, फक्त एवढंच लावून करायचं आणि चल बोलतो. चल पकड चल. तर आपली भाजी झाली लावून. आता आपण ना हा टाकायचं चीज स्प्रेड. चीज स्प्रेड नाही रे, मोजरेला चीज. मोझरेला चीज, सॉरी. हा मोझरेला चीज असा असतो चौकोनी चौकोनी थोडा. याला सगळीकडे असं पसरवून टाकायचं आहे परत. एवढ्या चीज मध्ये 4 बनवायचे आहेत, लक्षात ठेवा. अरे बाबा बघ, मला गरिबी गोष्टी सांगत नव्हतो. काय परत बोला, परत बोला, बस हवा निकल गई. बोला ना. काय नाही. अशा प्रकारे आपला पिझ्झा 50% रेडी झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया. याला आपण थोडा प्री हीट केला होता, म्हणजे थोडाफार पहिले गरम करून घेतला होता. तर याच्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे. याचं विसर्जन करायचं आतमध्ये. गरम आहे, गरम आहे आता. माझी हवा टाईट होणार. टाकलंय सुरक्षितपणे. कसा दिसेल? छान. चला याच्यामध्ये टाकून द्यायचा. पिझ्झा मोड घेतलाय. त्याला ना पहिले 10 मिनिटावर ठेवू आपण आणि 170 डिग्रीवर याला तापवायचं आहे. तर काय नाही, 5-10 मिनिटात आपला पिझ्झा रेडी होईल. तुम्हाला दाखवतो. आणि याला थोडा परत दाखवायला लागेल, म्हणजे कसा मध्ये मध्ये चेक करावा लागतो ना आपल्याला, झालाय नाही झालाय कसं होतं. हे बघा इकडे आपले ना बर्गरची टिक्की बनवत आहेत. आणि बर्गरचे हे असे पाव का ब्रेड का टिक्की काय बोलतात बन भेटतात. हे पण रेडीमेड वस्तू आहेत. काय नाही, घरी बनवायची मजा वेगळी असते. अजून काय या व्हिडिओतून तुम्हाला फक्त एवढं सांगायचं. असं नाही, असं काय नाही का पैसा नाही किंवा काय नाही. पैसा आमच्याकडे नाहीये. चला आता याला ना 4-5 मिनिटं झाले आतमध्ये ठेवून. आतमधलं वातावरण बघूया कसं काय. 3, 2, 1 झालंय बघा, ऑलमोस्ट झालंय. तरी अजून 1-2 मिनिटं ठेवूया आणि नंतर काढूया त्याला. मजा येईल. चला काय आता माझ्या नशिबात खूप सारी मेहनत लावलेली आहे. कोणीतरी सगळं रेडीमेड भेटलंय करून. भाजी पण करून भेटली, फक्त त्याच्यावरती सॉस लावायचंय, भाजी डायरेक्ट तुम्हाला खाताना भेटतो. ओके, तर फक्त 5 मिनिटांमध्ये आपला पिझ्झा रेडी झालेला आहे एअर फ्रायमुळे. हे बघा आहे का नाही जादू एअर फ्रायवाली. चला आता याला खाऊया मस्त. या खायला आता याच्यावर आपल्याला टाकायचे टॉपिंग्स. टॉपिंग्स म्हणजे काय ते चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. इंग्लिश शब्द थोडे अवघड असतात. तर बघा अशा प्रकारे आपला पिझ्झा रेडी झालाय. याच्यावर आपण टाकली टॉपिंग्स आणि काय बोलतात त्याला चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलाय. असा मस्त वेगळी रेडी केलाय. आता याला कट करतो आणि मर्डर करून टाकतो आणि खाऊन टाकतो. या खायला या तुम्ही पण. आता याचा कटर पण आहे आपल्याकडे. आपला उलताना आहे ना, उलतानाने आपण कट करूया. मस्त कडक झालाय आतमध्ये, म्हणजे ते खालचा जो बेस आहे ना तो कडक झालाय. बाकी व्यवस्थित आहे. अरे हुशार रे बाई. या पिझ्झा खायला. अशा प्रकारे आपला पिझ्झा आणि बर्गर दोन्ही पण रेडी झालाय. माझ्या एकट्याच्या मेहनतीने नाही, आमच्या दोघांच्या मेहनतीने. मस्तपैकी याच्यामध्ये पण आपण चीज टाकलेला आहे. इथून तुम्हाला असा सरकताना दिसेल तो. चला तुला खाऊ घालतो. पहिला घास तू खा माझ्या मेहनतीचा. खा तरी लगेच. मस्त मी बनवलंय ना, टेस्ट माहित आहे मला. मस्त. हे बघा आपला बर्गर मस्त असा दिसतोय. टिक्की आतमध्ये चीज, वर त्याचा पांघरून घेतलेला तो स्वतः. आपण टेस्ट करू. कसं खाताय? दात आहे की नाहीये? काय बोलू आता, पोपट झालाय.